मराठा आरक्षण योद्धे मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत व्हीसीद्वारे काल मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने चर्चा केली। त्या बैठकीला अनेक अधिकारी हजर होते। त्या बैठकीमध्ये काय साध्य झालं आपण जरांगे पाटलांना विचारलं। दादा, काल बैठक झाली व्हीसीद्वारे, काय चर्चा झाली आणि काय साध्य झालं? मराठा आरक्षणाच्या संदर्भात जी चर्चा आवश्यक होती सरकारसोबत ती झाली। त्यांचं म्हणणं होतं तुमचं काही म्हणणं असलं तर सांगा। आपण म्हणणं तरी अगोदरच त्यांचे जे कॅबिनेटचे सगळे मंत्री आले होते 5-6 त्याच वेळेस त्यांना सांगितलेलं होतंच। परंतु पुन्हा काल एकदा सांगितले आपले जे त्यांनी 4 शब्द घेतलेले आहेत न्यायमूर्तींनी ते घेऊन कायदा पारित करा असं सांगितलं। बघूया त्याच्यावरती चर्चा करू म्हणले। आता ती बैठक सकारात्मक आहे की नाही का काय फलित निघालं की नाही निघालं हे 20 तारखेच्या आत कळणार आहे। आजच फलित निघालं असं या बैठकीतून असं नाही म्हणता येणार। सर्वात कमी नोंदी कुणबी जातीच्या मराठवाड्यात सापडल्यात। सरकार म्हणते आम्ही ॲक्टिव्ह मोडवर तपासणा करणार आहोत, नोंदी तपासण्यावर तेलंगणा जाणार आहोत। आता त्यांनी सांगितलं की आम्हाला हैदराबादमध्ये 25 खोल्या सापडल्यात पुराव्याच्या आणि आपण सांगितलं त्यांना 33-34 नमुन्यानुसार किंवा ज्या काय म्हणूयात त्याला संस्थानाकडे ज्या नोंदी आहेत हे एकूण सगळ्या नोंदी घ्या तेही सांगितलं। 33-34 तर त्यांनी तपासण्याच केलेलं नाही, 0 आहे। 8%च टक्केवारी निघते त्यांची तपासण्याची। त्यांनी सांगितलं आता समिती 2 दिवसात लगेच काम करत मराठवाड्यात आणि राज्यभरसुद्धा। मराठवाड्यात तर करणारच पण राज्यभरसुद्धा पुन्हा करणार, कारण 33-34मध्ये जास्त मराठ्यांच्या नोंदी आहेत। तर बघूयात आता ते काय काय करतात। बैठकीचं फलित तुम्हाला आता 20पर्यंत नाही सांगता येणार। सोयरे शब्दावर आपली सगळी चर्चा अटकलेली आहे। सरकारचं आपले सोयर पण जुळत नाही अजूनही। त्यांना जुळून असं सोयर पण जुळत असून त्यांना जुळून नसन घ्यायचं तर नाविलाज आहे त्याला आमचा नाविलाज आहे। शेवटी मग आम्हाला आम्ही तर उठाव केलेलाच आहे। आम्ही मुंबईकडे तर निघालोतच, मग त्यांना कळलं मुंबईत आल्यावर काय असतं त्यांना 20 जानेवारीला कळलं। मुंबई समन्वयकासोबत आज तुमची बैठक आहे, काय चर्चा होणार आहे? मुंबईकरांसोबत, मुंबईकर मराठ्यांसोबत आज बैठक आहे। आज मुंबईतले सगळे येतात, काही मुक्कामाला आलेत। 2 वाजता बैठक येते। आमचं निवेदन मुंबईतल्या बाबतचं आणि काही जबाबदाऱ्या पण मुंबईतल्या बांधवांना द्यायच्या सगळे ते सगळेच त्या सगळे मुंबईकरच आज आलेले आहेत, काही येत आहेत। 2 वाजेपर्यंत सगळे येतील। आज मोठी बैठक होईल। नक्कीच जरांगे पाटील आणि त्यांना भेटण्यासाठी ज्येष्ठ कलाकार सयाजी शिंदे आलेत। आपण त्यांच्याशी बोलूया। मराठा आरक्षणाची लढाई कसं बघता कलाकार म्हणून या लढाईकडे? मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि कोणीतरी आवाज उठवला पाहिजे आणि मनोज जरांगेसारख्या पाटील माणसांनी जो काय न भूतो न भविष्यंती असं जे काम चाललं आहे त्याला की शुभेच्छा म्हणून भेट द्यायला आलो होतो, बाकी काय नाही। शुभेच्छा देताना काय चर्चा झाली तुमच्यामध्ये? नाही, मी काय अभ्यासक नाही, चर्चा बिर्चा काय नाही, जस्ट आलो, भेटलो, चहा पाणी घेतला। जरांगे पाटील आता मुंबईला येतात, मुंबईतले मराठा कलाकार असतील त्यांची भेट घेणार आहेत का, मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत का? मोर्चामध्ये असं रस्त्यावरच उतरून काय ओरडलं पाहिजे अशातला भाग नसतो ना। सपोर्ट असणं महत्त्वाचं आहे आणि तो खरेपणाच्या बाजूने सगळे लोक उभं राहतातच नेहमी। मराठा आरक्षणाची आत्तापर्यंतची ही सगळ्यात मोठी लढाई होती। 54 लाख नोंदी सापडल्यात, खरं तर हे मोठं यश आहे। पण मराठवाड्यात अजूनही नोंदी सापडत नाहीत, परंतु जी आत्तापर्यंतची लढाई झाली मराठा आरक्षणाची ही खूप मोठं यश आहे। सरकारही म्हणते 80% यश मिळाले। हे यशाकडे कसं बघता कलाकार म्हणून तुम्ही? आता ह्या सगळ्यांच्याच परीक्षा चालू आहेत। खरं म्हणजे ज्यांना परीक्षेचा फायदा होऊन पुढे जायला पाहिजे त्यांच्यासाठी हे सगळं चाललं असं दिसतंय। पण आता जरांगे पाटील परीक्षेत उत्तम आहेत आणि राजकारणाची पण परीक्षा चालू आहे। पण मला असं वाटतं की मुळात विद्यार्थ्यांचा आणि तरुणांचा विचार करायला पाहिजे। नक्कीच हे होते सयाजी शिंदे कलाकार। मराठा आरक्षणासंदर्भात त्यांनी मोठं विधान केलेलं आहे की विद्यार्थ्यांना या आरक्षणाचा नक्कीच लाभ होईल। आणि जरांगे पाटील आज मराठा जे समन्वय किंवा मराठा नागरिक येत आहेत मुंबईहून त्यांच्याशी दुपारी 2 वाजता चर्चा करणार आहेत। कॅमेरामॅन अमित आडेसह संजय सरोदे, TV9 मराठी, आंतरवाली, सराटी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।